जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. राज दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. कायद्याचं कार्य महान, कायद्याचं कार्य महान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. 9 कोटीची माताशी, 9 कोटीची माताशी उदार अंतःकरणाची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादे. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपरिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकासवन्दाभिवन्दे भारतेन मया कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे वन्दे. द्वितीयम्पि ओकासवन्दाभिवन्दे भारतेन मया कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे वन्दे. तृतीयम्पि ओकासवन्दाभिवन्दे भारतेन मया कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे वन्दे. ओकासमयं वन्दे तिसरणेन पञ्चशीलं धम्मं याचाम. अनुगं कृत्वा शीलं देतमे वन्दे. द्वितीयम्पि ओकासमयं वन्दे तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचाम. अनुगं कृत्वा शीलं देतमे वन्दे. तृतीयम्पि ओकासमयं वन्दे तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचाम. अनुगं कृत्वा शीलं देतमे वन्दे. वन्दे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि भद्रे पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खा मुनिन्द्रस श्रीपाद सरोरुहे ऊहे निबुद्धं कुसुमेन उयेन मेतेन ददामि मोक्षं पुष्पं विलायति यथायुधं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपरितेन दीपेन तमदंसिना इलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगणागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभव धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे इदसपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुधस्य बिम्बे सकलरसविषे केशरोमादिधातु वन्दे सर्वे विबुधं दशवदनुगणं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सब्बटानेषु परिविरं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा त्रिरत्नवदना बुद्धो संपन्नो सुगतो लोकविदु अनन्तरो पुरुषसहस्राणि सत्ता देवमनुष्याण बुद्धो भगवाति बुद्धं जीवितं यावनिर्वाणं शरणं गच्छामि ते च बुद्धा अतीता च ते च बुद्धा अनागता पचुपन्ना चे बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं हयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयं पादपशुवरुत्तमम् बुद्धेरो गरितो दोषो बुद्धो कमतु कममं यत्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा बुद्धु रतनं बुद्धसमन्नति
तस्मासोति भवन्तु मे यो सन्निसिन्नो गर्भोधिमूले मारं ससेन महति विजेत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोऽहं प्रणमामि बुद्धं धम्मगुरुवन्दना स्वागतो भगवता धम्मो सन्दिग्धितो अकालिको ये पश्चितो उपनायको पश्यतं वेदितव्यो विरुणीति धम्मं जीवितव्यावनिवारणं शरणं गच्छामि हे च धम्मा अतीता च हे च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन भूतु मे जयमङ्गलम् बुद्धमङ्गेन वन्देऽहं धम्मं च त्रिविधं वरम् धम्मेयो कलितो दोषो धम्मो नमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विद्यापतु रतनं धम्मसमनत्ति तस्मासोति भवन्तु मे रट्टङ्गिको हरियो गतो जनानं मोक्षप्रवेशा उद्यो अमग्गो धम्मो अयं सन्तिकरो पनितो सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो पूजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्वारि पुरुषयोगानि अष्टपुरुषपूजा ये स भगवतो सावकसङ्गो आहुनैयो आहुनैयो दक्षिणैयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसादिः संघं जीवितं यावनिब्बानं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गह्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन यं किञ्चिरतनं लोके विद्यति विद्यापतु रतनं सङ्गसमनत्ति तस्मासोति भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तीन्द्रियो समलभ्येनो गुणैः समविभक्तो अनासौतं प्रणमामि संघम् बहुदेवा मनुषा च मङ्गलानि अचिन्तयु आकण्ठमानासोतारं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच्च बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानाम् एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च पूपे च कतप्रियता अर्थसमापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहु सचं च शिवं च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुपटानं पुत्रारससङ्गो अनाकुलाचकमन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धर्मचर्या च कार्यकारणं च सङ्गो अणवञ्चानि कर्माणि एतं मङ्गलमुत्तमम् आरती विरति पापा मज्जपानात् च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च विवातो च सन्तुली च कथयुता कालेन धर्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमम्
शान्ति च शोचसन्ता समनानं च दर्शनं कालेन धर्मसागरचा एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्या च आर्यसत्यादर्शनं निवारणशस्त्रक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् उट्टस्सलोकधर्मे चित्तं व्यसनकम्पति अशोकं विरजं क्षेमम् एतं मङ्गलमुत्तमम् एतानि दिशानि तत्त्वानं सपतं अपराजिता सपत्र सोनिगच्छन्ति या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्ते जे आहे डॉक्टर रवी मनोहर ते आपण सर्वांना विनंती करतो आपला मोबाईल सायलेंटवर ठेवावा. मानवाचा परिपूर्ण आदर्श तथा वेगवेगळ्या भागात आलेला आहात. कोणी नागपूरहून, कोणी कोल्हापूरहून, कोणी मुंबईमधून, कोणी नवी मुंबईतून, ठाण्यातून, कल्याणमधनं अशा अनेक भागातनं आपण लोक आलेला आहात. आपण आपला प्रवास अगदी सुखात झाला असेल अशी आशा आहे. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपले वक्ते जे आहेत थोडंसं उशीर होते परंतु ऑन द वे आहेत. जे वक्ते आले त्यांच्या आपण सुरुवात करत आहोत. मी मालिनीताई कविरत्न यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीचं प्रास्ताविक करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना तिवार वंदन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही तिवार वंदन. उपस्थित आपले सर्वांचेच कल्याण मित्र भदंता विमलकीर्ती गुणश्री यांना ही वंदन, सदैव वंदन. तसेच भिक्खू संघ जे आहेत यांनाही वंदन. उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा जय भीम. आज ॲक्च्युली आपण असं बघायला गेलं तर सेमिनरीला 19 वर्ष झालेले आहेत, पण कर्जत मुक्कामाला 2 वर्ष झालेले आहेत. तर आपण ह्या सोहळ्यामध्ये सगळेजण सहभागी झालेलो आहोत. खरं पाहता जर असं बघायला गेलं तर महानाग शाक्यमुनी विद्यासन बुद्धिस्ट सेमिनरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेनं साकार करणारी भारतातील पहिली बौद्ध सेमिनरी आहे. याचे जे संस्थापक आहेत ते भदंत विमलकीर्ती गुणश्री हे आहेत. यांनी नागपूर मुक्कामी केली होती ही सेमिनरी सुरुवात. त्यानंतर काही कारणास्तव तिकडनं ती शिफ्ट झाली आणि ती इथे कर्जत मुक्कामी आहे. भारतातील पहिली बौद्ध सेमिनरी याचेच संस्थापक जे भदंत विमलकीर्ती गुणश्री यांनी कर्जतलाही आता ही सुरू केलेली आहे. आणि कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण विहाराचे मालक बनतो, ते भिक्षू संघाचे असते, परंतु तसं होत नाही. पण ही एक पहिली एकमेव अशी सेमिनरी आहे भारतातली की तुम्हा आम्हा सगळ्यांच्या दानातून जे निर्माण झालेलं आहे ही ती सेमिनरी. आणि ही सेमिनरीचे कागदपत्र भंतेन भिक्षू संघांकडे ते दान केलेले आहे. म्हणजेच ही पारंपरिक पद्धतीने ही जी सेमिनरी आहे ही म्हणजे त्याची सुरुवात झालेली आहे. तसेच ती इथे सगळ्या म्हणजे उपासकांनी ती अर्पित केलेली होती सेमिनरी. त्याच्या यांनी केलेले आहे कारण माणूस घडवायचा कार्यक्रम हाच या अनुषंगाने आपल्याला हे आदर्श दिसत आहे. तसेच इथे प्रत्यक्षात जे म्हणाल तर प्रॅक्टिकल आस्पेक्टमध्ये इथे काम करून घेतलं जातं. तुम्हाला इथे आमचे भिक्षू संघ तसेच शामनेर दिसत असतील. यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आस्पेक्टमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन ते काम करत आहेत. ही खूप मोठी बाब आहे जी आपण इथे सुरू केलेली आहे. आणि असेच सेमिनरी भंतेंच्या अनुषंगाने सगळीकडे स्थापन होत. सेमिनरीचं मुख्य आता हे काय आहे तर 1 वर्षाचं शामनेर प्रशिक्षण दिले जातं इथे. त्यानंतर त्या शामनेरांची उपसंपदा ही पारंपरिक पद्धतीने थायलंडला संपन्न होती. 4 वर्ष भिक्खू जीवन व्यतीत करून समाजसेवा करतात आणि प्रॅक्टिकल आस्पेक्टमध्ये ते त्यांचं लाईफ जगत असतात.
त्यासाठी वयाची कुठलीही अट नाही आहे. सेमिनरीत प्रवेश करायचा असेल त्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचे ते सुदृढ असले पाहिजे, हेल्थ वाईज सुदृढ असले पाहिजे. तसेच ज्यांना या सेमिनरीमध्ये भाग घ्यायचा आहे त्या लोकांचा मानवतेसाठी काम करण्याची प्रबळ इच्छा असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे. अशीच लोक चिकाटीने या सेमिनरीमध्ये काम करू शकतात. त्यांची धडपड असली पाहिजे. अशाच लोकांना इथे प्रवेश दिला जातो. तसेच चला तर मग आज आपण आदर्श समाजाचा घटक बनूया आणि आज आपण इथे भंतेंच्या ज्या प्रवचनातून आपण त्याचा स्वाद घेऊया. नमो बुद्धाय, जय भीम. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता मी माझा हा जो माईक आहे तो आमचे बंधू संतोष कुशलवर्धन यांना पुढील कार्यक्रमासाठी देते. धन्यवाद सर. धन्यवाद ताई, छान अशी प्रस्ताव केल्याबद्दल. यानंतर आपणा सर्वांना जाणीव आहे की भारतामध्ये जर का उद्यमाचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्यासाठी प्रशिक्षित भिक्षू आणि प्रशिक्षित उपासक असणे गरजेचं आहे. ही बाबासाहेबांची संकल्पना आज तागायत म्हणावी तेवढी ताकदीनं पुढे आली नाही. पण यासाठी जर आपण पाहिलं असेल बारकाईनं, यासाठी पहिल्यांदा प्रयत्न महानाग साखीवर विद्यासनाच्या माध्यमातून भजन विमल कीर्ती गुणसिंह यांनी केला आहे. धम्मक्रांतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी म्हणजे सन 2006 वर्ष या साली भंतेंनी नागपूर या ठिकाणी ही सेमिनरी सुरू केली आणि या सेमिनरीच्या माध्यमातून अनेक म्हणजे शेकडो लोक, त्यामध्ये भिक्षू त्याचबरोबर उपासक प्रशिक्षित झाले आणि आज वेगवेगळ्या ठिकाणी ते त्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार करत आहेत. ही एक आपली जमेची बाजू आहे. यानंतर मी आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या डॉक्टर मिता कंगावणे मॅडम यांना विनंती करतो. त्याच्या अगोदर डॉक्टर मिता कंगावणे मॅडमच्या डिग्र्या ज्या आहेत ते मला एवढ्या वाचता येणार नाहीत, एवढ्या डिग्र्या त्यांच्याकडे आहेत. खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्यांनी हा त्यांचा आपल्यासोबतचा तिसरा कार्यक्रम आहे. त्या भारतीय बौद्ध महासभेच्या खूप मोठ्या कार्यकर्त्या आहेत, संघटक आहेत, एक नेरूळमध्ये चांगल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत आणि नियमितपणे सामाजिक धार्मिक कामामध्ये सतत त्या कार्यरत असतात. तर मी जास्त त्यांची ओळख न करून देता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. गंगावणे मॅडम प्लीज. मला वाटलं होतं की माझा नंबर थोडं उशिरा येईल, पण काही हरकत नाही. मला पहिलाच नंबर आला आहे, तर थँक्यू सो व्हेरी मच. आदर्शांना वंदन, भिक्खू संघाला वंदन. आदरणीय आपली जी गुणसारी भिक्खू आहेत त्यांना पण त्रिवार वंदन करते. आपण सगळे इथे आलात, सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना जय भीम. आवाज आला पाहिजे ना, जय भीम. जय भीम मध्ये किती ऊर्जा आहे माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना. तर आज 1956 साली जेव्हा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली तेव्हा त्यांच्या मनात काय असेल, त्यांना काय बघायचं असेल, त्यांना असं काहीतरी बघायला आणि आपल्या सानिध्यात म्हणजे आपण जे जोडलेलो आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. जवळपास आता 70 वर्ष म्हणजे होतील. आता सध्या 69 चाललेलं आहे. तर आपल्याला एवढं वर्ष लागले समजायला की बाबासाहेबांना का अभिप्रेत होतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पण हरकत नाही, उशीर आलो, पाऊल उचलले, कुठेतरी आपण हे सक्सेस करून घ्यायचं आहे. बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं ते आपण करूया. ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता प्रत्येकाची जबाबदारी म्हणजे काय, बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलं. धम्माचे त्रिरत्न कुठले कुठले? त्रिरत्न आपले धम्माचे कुठले? बुद्ध, धम्म आणि संघ. पहिलं पण मी सांगितलं होतं की
जगात बुद्धाने फक्त एकच आणि एक बुद्ध आहे ना. कुठेही गेले, कुठल्याही देशात जातो आपण, बुद्ध एकच आहे ना. त्यातलं धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण जे आपण शिकतो ते किती आहे, ते पण एकच आहे ना. पंचशील कुठल्याही देशात गेलं तीच असणार आहे ना. ती वेगळी होते का? नाही. मग संघ किती असले पाहिजे? एकच संघ असला पाहिजे आणि तो बुद्धांचा संघ आहे. ते आता किती संघ झाले? आमच्या एरियातच 4 संघ आहेत. एवढंसं एरिया. एका संघामध्ये कमिटी बनते, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार. त्यानंतर ती अशी जागा घेतात. ती जागा घेऊन त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. पण काम कसलं होतं? कुठलं काम करतोय आपण? ती जागा घेऊन, अशी जागा घेऊन सेमिनरी बांधतोय का? मुंबईमध्ये 100% ती जी जागा आहे विहारांकडे, ती अधिकृत असो अनधिकृत असो, ऑथराइज्ड ऑर अनऑथराइज्ड, त्याच्यावर काम काय चाललंय हे कुणी बघायचं आहे? आय रिअली हॅव अ क्वेश्चन की म्हणजे हे जे विहार आहेत, एवढे आम्ही शेकडो विहार बांधलेले आहेत, त्यांना आपण विहार नाम दिलेलं आहे, त्यात भिक्खू आहेत का? विहार म्हणजे भिक्खूंना राहण्याची सोय, जागा असते. आपण बांधले बुद्ध मंदिर, फक्त आणि फक्त बुद्ध मंदिर. बाबासाहेबांनी असं वाटलं असेल का की नाही, हे याने माझ्या लोकांनी मंदिर बांधावं, त्याला विहार म्हणावं आणि त्यात राजकारण करावं, हे अभिप्रेत होतं का बाबासाहेबांना? विहार बांधले. आता विहार ते चुकीचं, आपण त्याला टॅगच चुकीचं आहे. कारण विहार म्हणजे जिथे भिक्खू संघ राहतो त्याला विहार म्हणतो. जसे आपण हे याला विहार म्हणू शकतो. बुद्ध मंदिर बांधतोय, त्याला टॅगलाईन आपण विहार दिलंय. भिक्खू तर नाहीच, पण तिथे भलतंच राजकारण चालतं. मोठे मोठे आपण मंदिर, आणि मंदिरमध्ये हॉल, म्हणजे हॉल कशासाठी? दॅट्स नॉट कम्युनिटी हॉल, दॅट इज लग्नाचा हॉल. मला ह्या जागेला मला थोडं काहीतरी मेंटेनन्स करायचं आहे. मग मला काय करायचं, त्या हॉलला मी भाड्याने द्यायला सुरुवात केलेली आहे. हे मी सध्या बघत आहे. जे पावित्र्य आहे एका विहाराचं, एका मंदिराचं, ते राहिलेलं नाही. बाबासाहेब wanted a community center. Community center in the sense, बाबासाहेब actually wanted की त्यामध्ये आपल्या लोकांचं, आपण त्यांना शिक्षण देऊ, त्यांना काय गरज आहे, त्यांच्या गरजा आपण डिस्कस करून त्यांच्यासाठी काय समाधान करू शकतो, तसं कम्युनिटी सेंटर आपण तयार करू. देयर इज नो कम्युनिटी सेंटर. आणि ही सुरुवात कुठून होणार आहे? माझ्याकडूनच ना. नाही, ते अध्यक्ष आहे ना, त्यांनी काय काम केलेलं नाही. एवढे 5 वर्ष पदावर होते, पण काही काम काय ते केलेलं नाही. पण आपण काय काम केलेलं आहे का? बुद्ध, धम्म आणि संघ, याच्यासाठी आपण स्वतःला आपलं निरीक्षण करायचं आहे की मी काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. बाबासाहेबांनी मला दिलेला धम्म, त्याचा मी कसा उपयोग केलेला आहे, त्याला कसं समजून घेतलेलं आहे, कसं मी माझ्या जीवनात ते उतरवलं आहे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट ना. व्हॉट बाबासाहेब वॉन्टेड वॉज की धम्म आपल्याला दिलं. आपण बुद्धाने त्यांचा धम्म वाचलाय का? एक्झाम घेतली, आत्ताच एक्झाम घेतली. चला 10 प्रश्नपत्रिका आणली मी. आता 10 प्रश्नांचा आपण करून बघूया किती लोकांना उत्तर येते त्यामधलं. ही गेव अस अ पाथ, ही हॅज गिवन अस अ पाथ. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, पण तो मार्ग आपण आपल्या सोयीनुसार त्याला
वापर करत आहोत. दॅट्स व्हेरी व्हेरी सॅड. शोकांतिका आहे. तर आपल्याला जर कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे तर काही 5 मला वाटतं हे खूप महत्त्वाची 5 डिस्कशन्स आपण आता करणार आहोत. पहिलं आहे धम्म दीक्षा घेणे. व्हेरी इम्पॉर्टंट. माझी धम्म दीक्षा झालेली आहे का? माझ्या घरच्यांची धम्म दीक्षा झाली आहे का? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण धम्म दीक्षा घेतल्यानंतर आलेलो आहो. 14 ऑक्टोबर 1956 साली धम्म दीक्षा दिली गेलेली आहे आपल्याला. जरी मी बौद्ध परिवारात जन्माला आले तरीही मला ती धम्म दीक्षा घ्यायची आहे आणि त्याची अट आहे की माझं वर्ष 18 असलं पाहिजे. प्रत्येक बौद्धांनी धम्म दीक्षा घ्यायची आहे. एकदा तो 18 वर्षाचा झाला 18th बर्थडेला नियम केलं पाहिजे आपण की त्याचा 18वा बर्थडे आहे ना, आज त्याची धम्म दीक्षा झाली पाहिजे. द डे ही बिकम्स 18 years he becomes a Buddhist. He realizes that this is my responsibility. I am a part of a community. I have something to give back to society. This is Buddha, this is Dhamma, and this is Sangha. Needs to start from there. एकदा तो 18 वर्षाचा झाला की आपली म्हणजे एक उपासक उपासिकांची आई वडिलांची ही जबाबदारी आहे की हा 18 वर्षाचा जेव्हा बर्थडे आहे माझ्या मुलाचं, लेट्स डू अ धम्मदीक्षा फॉर हिम. तेव्हा आपण केक कापतो, मोठा पार्टी वगैरे हे ते करतो. धम्मदीक्षेला किती वेळ लागतो? आपण सगळ्यांनी घेतली आहे हार्डली 10 minutes. 10 मिनिटात तो कार्यक्रम होतो. भिक्खूंना आपण आमंत्रित करावं. बाबासाहेबांनी तर भारतीय बौद्ध महासभेच्या सभेच्या माध्यमातून आपण एकमेकांना दीक्षा देऊ शकतो. इट हॅज बीन सो सिम्पल. बाबासाहेबांनी आपल्या लोकांसाठी सगळं काही मार्ग एकदम सोपं करून ठेवलेला आहे, मध्यम मार्ग करून ठेवलेला आहे. कुठेही अडचण नाही आहे. धम्मदीक्षा देणे इट्स अ सिम्पल प्रोसेस. हे करणं खूप खूप गरजेचं आहे. सो द फर्स्ट थिंग इज धम्मदीक्षा प्रत्येकाने घेतली पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं ज्ञान असणं गरजेचं आहे, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आजच्या मुलांना बाबासाहेब माहीत आहे का? बुद्ध माहीत आहे का? दे गो टू अन इंग्लिश स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल. त्यांना तिथे काहीच माहीत नसतं. सिरियसली आय एम आस्किंग दिस टू एव्हरी वन ऑफ यू. माझा हा प्रश्न आहे सगळ्यांना की आपल्या मुलांना बुद्ध बाबासाहेब माहीत आहे का? कोण त्यांना शिक्षण देणार आहे? मग आपलं कम्युनिटी सेंटर आहे ना, बाल संस्कार शिबिर, तिथनं सुरुवात करावी लागेल की नाही? तर जिथे जिथे विहार आहे तिथे तिथे बाल संस्कार केंद्र असणं गरजेचं आहे. तिथनं सुरुवात झाली पाहिजे. पहिली सुरुवात तर घरातून झाली पाहिजे. आईनी वडिलांनी त्रिसरण पंचशील रोज त्याला वधवून घ्यायला पाहिजे. त्याला समजतंय नाही समजतंय काय हरकत आहे ना, वधवून घ्या ना. आय ॲक्च्युली बिलॉंग टू अ हिंदू, देन केम टू बुद्धिझम. मी हिंदू धर्मातून बौद्ध धर्म वाचून स्वीकारलेला आहे. आता प्रत्येक धर्माचं ज्ञान असणं बाबासाहेबांनी पण सांगितलं की यू शुड नो व्हॉट्स हॅपनिंग. एक तुम्ही चिकित्सा करा की प्रत्येक धर्मात काय घडते, काय होते. हिंदू धर्मात असो, मुस्लिम धर्मात असो, ख्रिश्चन धर्मात असो, मुलांना लहानपणापासून ठासून ठासून गणपतीची आरती येत असेल. मुस्लिम्स send their kids to learn Arabic. शाळेत अरेबिक भाषा नसते, पण त्यांच्या मदरसामध्ये अरेबिक भाषा शिकवली जाते आणि प्रत्येक मुसलमान जो आहे आपल्या मुलांना त्या मदरसामध्ये अरेबिक शिकण्यासाठी पाठवतो. एव्हरी ख्रिश्चन बॅप्टिझम करून घेतो आपल्या मुलांचं.
चर्चमध्ये जाऊन प्रत्येक शुक्रवारी बघितलंय, प्रत्येक शुक्रवारी मदरशाच्या मुस्लिमांच्या बाहेर रांगा लावून ते प्रत्येक शुक्रवारी न विसरता, म्हणजे एकदम अशी गर्दी कुठून येते काय माहित अचानक. प्रत्येक संडे इफ यू गो टू एनी चर्च त्यांची मास असतेच. आणि हिंदूंचं तर मी सांगते दर संध्याकाळ सकाळ आरती. आपलीच माणसं त्या आरतीला, अर्धी हाफ पॉप्युलेशन आपलंच आरतीला असतो. आणि विहार म्हटलं की 14 एप्रिल आली, 6 डिसेंबर, आणि आता थोडं चालू झालंय, म्हणजे पौर्णिमा केली तर केली, वर्षावास केलं तर केलं, नाहीतर हॉल आहे ना, लग्नाला देऊया आपण. शोकांतिका. वी रिअली हॅव टू डू अ लॉट ऑफ वर्क फ्रेंड्स. मी आपलं पुढचं आपल्याला काय करायचं आहे ह्याचं मला म्हणजे असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून ते करूया. तर पहिलं आहे धम्मदीक्षा घेणं. दुसरं पाऊल आहे नामांतर करून घेणं. नामांतर करणं गरजेचं आहे, खूप खूप गरजेचं आहे असं मला पण वाटतं. तो मी कामाला गेले, मला ॲक्च्युली मी कॉर्पोरेटमध्ये कामाला होते, इंटरव्ह्यूला गेले तर मी काय केलं होतं, माझ्या नावाच्या पुढे मी मीता गंगावणे आहे ना, अगोदर मीता जीच होतं, आय वॉज अ गुप्ता, मीता गुप्ता, ते मी मीता गंगावणे असं. पण मला आहे ना एक एक्सपेरिमेंट करून घ्यायचं होतं. मला फक्त माझी केपेबिलिटी म्हणून मला जॉब मिळते की नाही, मी जीच लावलं फक्त. आदर आहे ना मीता जी, तसं पण आदराने झालं, मीता जी झाले. मी बायोडेटामध्ये खरं सांगते, हे दिस इज इन फॅक्ट, मी फक्त मीता जी लिहिलं आणि माझं पूर्ण बायोडेटा जसं होतं ते फॉरवर्ड केलं. हाऊ डज इट मेक अ डिफरन्स? जर मी केपेबल असेल मला ती म्हणजे जागा भेटेलच ना. जस्ट एन एक्सपेरिमेंट की मला प्रश्न विचारताना काय विचारतील ते. आणि लकीली त्यांनी माझं आडनाव विचारलं नाही. म्हणजे 3-4 राऊंड होते. मी वोडाफोनला नॅशनल लेवलवर मला एक अपॉर्च्युनिटी आली होती आणि मी 4th राऊंडला म्हणजे 4th राऊंडपर्यंत गेले. आणि 4th राऊंड म्हणजे CEO माझं फायनल इंटरव्ह्यू होता. तेव्हा फक्त त्यांनी विचारलं वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात. तेव्हा मी सांगितलं आय एम ॲक्च्युली फ्रॉम UP, नाव आय एम इन महाराष्ट्र. दॅट वॉज द ओनली टाईम. जर तुम्ही केपेबल असाल, नोबडी इज लुकिंग ॲट वॉट युअर रिलिजन इज, वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आलात, काय करताय, तुमची केपेबिलिटी हे तुमचं ॲक्च्युअल, तुमचं पर्सनॅलिटी तुमची इज यू, म्हणजे दॅट इज यू. तुम्ही कोण आहात. त्याच्या पुढे कांबळे लावा, गंगावणे लावा, गुप्ता लावा, काही लावा, डझंट मेक अ डिफरन्स. तुमची पर्सनॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती आपल्याला डेव्हलप करायची आहे. पण त्यात सरनेम येतो. आता मी तुम्हाला सांगितलं हिंदू धम्मात, आपल्या धम्मात आले, आता हे तुमचं आडनाव काय, मी गंगावणे. तुमचं गाव कुठलं, मी बोले सातारा. नाही तुमचंच गाव सांगा, तुमचं, तुम्ही कुठून आहात. हो मी दिल्लीवरून आले. मी ॲक्च्युली UP वरून मायग्रेट झाली मुंबईला. ॲक्च्युली माय पेरेंट्स मायग्रेटेड टू मुंबई. तरी ते खोदून नाही तुमचं सांगा, तुमचं. हो सातारा गाव. नाही तुमचं गरज आहे का. आय एम अ बुद्धिस्ट. इफ यू मीट एनी बुद्धिस्ट ही विल से आय एम अ बुद्धिस्ट. मी महार आहे, मी मांग आहे, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, ते कोणीही विचारत नाही. युअर आयडेंटिटी इज बुद्धिस्ट. इट इज
ॲब्सल्युटली बुद्धिस्ट. आणि ते पण आता आहे. बुद्धांच्या काळात बुद्धिस्ट म्हणून कुठली रिलिजन नव्हती. तेव्हा हिंदू धर्माने 4 वर्ण तेवढंच ते होते. There was no religion as Buddhism. Everybody was following Buddha as a guru. ते एकच गुरु होते, त्यांचा आपण ते म्हणजे आपण त्यांचे फॉलोअर होतो. तर बुद्धिझम म्हणून अशी कुठलीही रिलिजन नव्हतं, कुठलाही जात नव्हतं, धर्म नव्हतं. आता सध्या आपल्याला आयडेंटिफिकेशन म्हणून आपण बुद्धिस्ट, अँड दॅट इज द बेस्ट आयडेंटिफिकेशन ना. तुम्ही बुद्धिस्ट आहात हे कसं कळेल? तुमच्या आचरणाने, विचारांनी, काया, वाचा आणि मन. तुम्ही कायाने कसे वागतात, वाचाने कसे वागतात, मनाने कसे वागतात. दॅट इज व्हॉट इज अ ट्रू बुद्धिस्ट इज. युअर सरनेम डज नॉट मॅटर. तरी चेंजिंग युअर सरनेम इज इम्पॉर्टंट. जे मागचं होतं ना आपलं, जर आपल्याला ते खोडून काढायचं असेल, नाही आय एम अ बुद्धिस्ट, आय एम अ प्युअर बुद्धिस्ट नाव, तर तो नामांतर करणं गरजेचं आहे. एक छोटंसं उदाहरण आहे. बाबासाहेबांचं नाव आंबेडकर होतं का? सरनेम होतं की नाही? नाही ना. काय होतं मग? बदललं ना नाव. ते काय बोलले नाही मला नको आहे, डजंट मॅटर ना. बट आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द सरनेम is very important for us today. At that time it did not matter. It is his personality, his work which matters even today. जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर आपण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामामुळे, त्यांच्या कामामुळे आपण त्यांना आज ओळखतो. दॅट इज वाय द सरनेम आंबेडकर हॅज बिकम इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ हिज वर्क. त्यांनी ते काम केले म्हणून आंबेडकर इम्पॉर्टंट झाले ना. आज कुणी आंबेडकर लावला आणि हो मी आंबेडकर फॅमिलीमधून आहे म्हणजे आंबेडकर आहेत का? त्यांचे विचार घेतलेले आहेत का त्यांनी? दे आर जस्ट युझिंग द नेम. तर सरनेम इज इम्पॉर्टंट. तुमच्या कामाने त्या सरनेमची व्हॅल्यू समजेल. पण पहिलं तुमचं सरनेम चेंज करणं गरजेचं आहे. गंगावणेचं पण नाव मला वाटतं वी हॅव टू चेंज. तर मी आता आपल्या फॅमिलीमध्ये डिस्कस करते, आपण सगळ्यांनी चेंज करूया. सगळ्यांनी हे आय थिंक ऑल ऑफ अस सगळ्यांनी ते आपलं सरनेम चेंज करून एक बुद्धिस्ट सरनेम, बिकॉज एनिवेज वी आर बुद्धिस्ट राईट. नाही पण जे घाबरणार आहे ना, मी आता पण सांगते, आय एम टेलिंग यू ऑन दिस अँड इट्स गेटिंग रेकॉर्डेड, की जे घाबरणार आहेत ना ते कधीच सरनेम चेंज करणार नाही. ज्यांना दोन्ही नावामध्ये बसायचं आहे, हिंदू धर्म पण करायचं आहे, बौद्ध धर्म पण करायचं आहे, ते कधीही नामांतर करून घेणार नाही. दे वॉन्ट बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स बट दे आर ऑन द रॉंग पाथ. तर हिंदूमध्ये मग मला सगळं करायचं आहे, मला आता हे उपवास तपवास सगळं करायचं आहे, मला ते सणवार सगळ्यात आपलं सगळ्यात मोठा सण दिवाळी असतो. ताईंना विचारलं तुम्ही हे फराळ कशासाठी बनवताय? आपण तर करत नाही, आपलं तर 14 एप्रिलला. नाही आमच्या घरात ताट येते ना. एक्सक्यूज बघा ना, आमच्या घरात ताट येते ना, मग ताटामध्ये आम्हाला पण द्यायचं नाही का काय? दिस इज रिअल एक्सपिरियन्सेस. एका ताईला म्हटलं बालसंस्कार केंद्र, आपण नेरूळमध्ये जे सेंटर आहे आमचं म्हणजे बुद्धविहार आहे, तिथे बालसंस्कार केंद्र चालायचं. आपण म्हटलं मुलांना बोलवा, तर पहिल्या दिवशी 80 मुलं आलीत. फर्स्ट संडे 80 मुलं आलीत. एकदम छान चाललेलं आमचं संस्कार केंद्र. थोडं गळायला सुरुवात नेहमी असतं ना, आपलं कार्यक्रम तसंच असतो ना, एकदम भरभराट असतो आणि मग थोड्या वेळ दिवसांनी तो असं गळून मग 20, 25, 30 अशी संख्या झाली आणि ते पण छान. त्यातला एक मुलगा होता, ही वॉज व्हेरी ब्राईट. म्हणजे जेव्हा आपण शिकवतो ना आपल्याला कळतं की हा मुलगा चांगला, त्याला धम्म कळेल, त्याला ही विल अंडरस्टँड इट व्हेरी वेल. तर तो यायला बंद झाला आणि त्याच वेळेत म्हणजे आमची 11ची टायमिंग आणि त्याला मी 11ला सायकलवर खेळताना बघते त्याच्या सोसायटीमध्ये. मी त्याला बोलवलं, काय झालं बाळा, तू तर छान एवढं म्हणजे संस्कार घेत होता.
माझ्या आईने नाही म्हटलंय जायचं तिकडे. मी म्हणले का? तुम्ही म्हणता ना देव नाही म्हणून. देव नाही ना, तुम्ही अशा शिकवता ना, म्हणून तिने सांगितलंय तिथे जायचं नाही. अँड ही ॲक्च्युली सेड दिस टू मी. मला त्यांनी सांगितलं हे की नाही तुम्ही असं शिकवता ना देव नाही म्हणून आईने सांगितलंय तिथं जायचं नाही. आईच्या पुढे कोण काय बोलू शकतं का? आई तर पहिली शिक्षिका. जर तिने सांगितलं असेल की नाही जायचं तर तो मूल येणारच नाही ना आमच्याकडे. तर आपण तर असे विरोधक त्याला वाटत असेल की ही बाय दिसली की सायकल इकडे फिरवायची. तर महिलांना खरं म्हणजे बौद्धजन महिला विकास संस्था आपण स्थापन केलेली त्याचं कारण हेच होतं की महिलांना जे धम्म पोचायला पाहिजे होतं अजूनही ते धम्म मिळालेलं नाही. ही त्यांनी स्वतः त्यांची जबाबदारी आहे धम्म शिकून घ्यायची. ही आपली कुणाची जबाबदारी नाही. हे एक्सक्यूज देऊ नका की मला माहीत नाही काय करायचं. आता तर एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहे. जेव्हा मी सुरुवात केली होती धम्म शिकायला तेव्हा एवढं ऑप्शन्स नव्हते. मी पहिलं सगळ्यांना विचारलं बाबा बुद्ध धम्म काय, धम्म काय, धम्म काय, बुद्ध कोण, बिकॉज मला काहीच माहीत नव्हतं. बुद्ध कोण, आंबेडकर बाबा कोण, कोणच माहीत नाही. तर मी आता सुरुवात कुठून करायची. मग मी बोलले चला आपल्या लोकांनाच विचारूया. नाही नाही आम्ही तुम्हाला सांगू. विहारात गेलो, हो हो आम्ही तुम्हाला सांगू. पण कोण सांगते? कोणच नाही. सुरुवात तिथून झाली. मग मला कुणी सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही विपासनाला जाऊन या. मी बोला आता विपासना काय असते, ही काय भानगड आहे बाबा. तो बोले नाही विपासनाला जाऊन या तुम्हाला कळेल. अँड दॅट इज द मोमेंट वेन आय बुक्ड माय सेल्फ. मला म्हटली नाही मला एक मुलगा आहे तर आय हॅड अ चॉईस ना टू गिव्ह हिम धम्म. कुठला धम्म द्यायचा, हिंदू धम्म द्यायचा की बौद्ध धम्म द्यायचा. ना ॲज अ मदर, एक शिक्षिका म्हणून त्याचा आपण यू आर ॲक्च्युली इव्हॅल्युएटिंग की कुठला धम्म माझ्या मुलाला द्यावं. एक आई म्हणून, एक शिक्षिका म्हणून मी बोले चला आता आपण बुद्ध धम्माचं थोडं अभ्यास करू. अँड दॅट्स वेअर इट स्टार्टेड. माझी सुरुवात झाली ती विपासना तिथून. विपासना करून आले की वाटलं की नाही महिलांना हा धम्म कळायला पाहिजे, आपल्याला तो धम्म कळायला पाहिजे. आणि तिथून ती सुरुवात. ते मॅम आलेला आहे. प्लीज मॅम, प्लीज कम स्टेज. तर तसं तिथनं सुरुवात झाली. तर काया, वाचा आणि मन. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपण जे बोलतो आणि मन म्हणजे आपलं मन. मनाला जर आपल्याला ट्रेन करायचं आहे, मेडिटेशन इज द ओनली वे. लेट्स डू दॅट. ओके, सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर पहिले झालं धम्मदीक्षा, दुसरी झाली नामांतर, तिसरं आहे शील पालन करणं. जसं मी म्हटले की रोज उठून आपण पंचशील घेतलं पाहिजे. एव्हरी मॉर्निंग उठल्यास आपलं दिनचर्या संपवायची आणि रोज पंचशील घेतलं पाहिजे. मुलांना पण वधून घेतलं पाहिजे. उपवासाचं आपल्याला माहिती आहे ना, तर आठवड्यात एक उपवास असतं तेव्हा अष्टशील घेतलं पाहिजे. दॅट इज द थर्ड थिंग वी हॅव टू डू. शील जेव्हा आपण आपल्यासाठी बोलत राहू आपण ऑटोमॅटिकली ते करत राहणार आहोत. चौथं आहे वारंवार एकत्रित येण्याची गरज आहे आपल्याला. जसं मी म्हटले सुरुवातीला, संघ एक असणं महत्वाचं आहे. संघामध्ये भेद करणं खूप चुकीची बाब आहे. देवदत्ताने हे केलेलं आहे. देवदत्ताने केलेलं की संघात भेद केलेला आहे तो पाहिजे आलं नाही. संघ भेद करणं हे सगळं चुकीचं आहे.
माय स्ट्रॅटेजी ऑफ वर्किंग इज, माझ्यासाठी बुद्ध एक आहे, धम्म एक आहे, संघ एक आहे. कुठल्याही संघाने सांगितलं आम्हाला असं असं काम करायचं आहे, तिथे मीता गंगावणे आहे, कारण तो बुद्धाचाच संघ आहे, धम्माचाच संघ आहे. तुम्ही परके आहात का? पण मी अशी बघते, तू ह्या संघात आहे ना, त्या संघात बिलकुल जायचं नाही, ते आपले नाहीत. अरे ते कसे आपले नाहीत? ते आपलेच आहेत ना. ते काय करतात? ते वेगळं बुद्ध आहे का? ते वेगळे बाबासाहेब आहेत का त्यांचे? नाही, तेच आहेत ना. ते पण माझे बंधू आहेत, ही पण माझी भगिनी आहेत. तर जिथे बाबासाहेब आहेत, बुद्ध आहेत, तिथे आपण करूया, है ना. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की जिथे बाबासाहेब, जिथे बुद्ध, तिथे आपण आहोत. आपण प्रत्येक एकच संघाचे आहोत. भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, आपल्याला ट्रेनिंगची गरज आहे. आणि शेवटचं दान. दान करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठं दान कुणी केलेलं आहे? सम्राट अशोकाने. कुठलं दान केलेलं आहे? मुलगा मुलगी दिलेले आहेत. तो दान आपण देऊ शकतो का? जर दिलं ठीक, नाही दिलं तर आपण आपल्या मुलाला आता दान देऊ शकत नाही ना, कारण तो आता काय समजतो, त्याला समजते की नाही मला नाही जायचं. तर का आपण एका भिक्खूला अडॉप्ट करत नाही? वाय डोंट वी अडॉप्ट वन भिक्खू? आपण त्यांचा आपण बघूया ना. आपण तर आता दान मुलाला देऊ शकत नाही, दॅट्स द बिगेस्ट दान. पण जर ते होत नसेल तर वाय डोंट वी अडॉप्ट वन भिक्खू? त्याच्या शिक्षणाची, त्यांच्या राहण्याची आपण ते करूया ना. एक समाज म्हणून आपण करूया. मी श्रामणेर झालेले मागे 10 दिवसासाठी. जेव्हा मी श्रामणेर झाले 10 दिवसासाठी, मला एवढं म्हणजे कधी कधी असं म्हणजे श्रामणेर झाल्यावर मला कळालं की किती डिफिकल्ट आहे. एक वेळेचा नाश्ता थोडा उशीर झाला, म्हणजे 8 वाजता नाश्ता येतो तो, त्याला 9-10 वाजले. आपण काही करू शकत नाही. जोपर्यंत नाश्ता येणार नाही, कोण म्हणून दान देणार नाही, मी काय ते नाश्ता घेऊ शकत नाही. तर जर समाज माझी काळजी अशी घेत असेल की 8चा नाश्ता मला 10ला भेटत असेल, तर किती भिक्खू भिक्खुनी तयार होतील? दॅट्स अ बिग क्वेश्चन. तर मला वाटतं दान देणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी संघाला दान द्यावं. दान कुणाला द्यायचं? जे शीलवान आहेत त्यांना आपण दान द्यावं. धम्मदान म्हणजे धम्माचं ज्ञान, तो पण एक दान आहे, आर्थिक दान आहे. आणि जसं मी सांगितलं, एका भिक्खूला जर अडॉप्ट केलं ते पण खूप सुंदर एक दान आहे. तर असे हे 5 महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत जे प्रत्येक बौद्धाला करायचं. पहिलं धम्मदीक्षा, दुसरं नामांतर, तिसरं शीलवान, शीलाचं पालन करणं, चौथं वारंवार एकत्र येणं संघाच्या द्वारे, आणि 5वं दान देणं. दिस इज द थिंग्स वी नीड टू डू. हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. तर मी पूज्य भदंत विमल कीर्ती गुणसारी यांना खूप खूप धन्यवाद देते की आपल्याला हे खूप सुंदर तुम्ही मार्ग दाखवला आहे की जर आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, दिस इज द प्लॅटफॉर्म. हा एक प्लॅटफॉर्म आहे, ह्याच्या मार्गे आपल्याला पुढे जाऊन काम करायचं आहे. तर सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. आपली जबाबदारी आहे ही सेमिनरी. आता मला कळालं की नागपूरला होती आणि ते लोकांनी घेतली, बट दॅट्स रॉंग अगेन. तर ही आपली जबाबदारी आहे की हे भिक्खूलाच दिलेली आहे, भिक्खूलाच राहू दे, भिक्खूंनीच ही चालवावी आणि आपण त्यांना जी मदत असेल ती आपण करूया. ही शुभकामना करते की आपण ह्याला खूप पुढे घेऊन जाऊया. ही सेमिनरीला खूप मोठं करूया. जे आपल्याला कम्युनिटी सेंटर, जसं एक आदर्श कम्युनिटी सेंटर पाहिजे, आपण इथून सुरुवात करूयात. हीच मंगल कामना करते आणि इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. हॅलो. धन्यवाद मॅडम. आपण खूप चांगल्या पद्धतीनं बोधिसत्व मिशन विशद केल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
यानंतर पुढच्या वक्ते ज्या आहेत डॉक्टर अनुप्रिया खोब्रागड मॅडम, या सोनवणे महाविद्यालय कल्याण या ठिकाणी प्राध्यापिका आहेत आणि मॅडमचे मिस्टरसुद्धा बिर्ला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. मी जास्त त्यांचा परिचय न करून देता मॅडमना विनंती करतो, त्यांना जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटवर बोलावं अशी विनंती करतो. धन्यवाद. दी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अकॅडमी संचालित महानाग साक्यमुनी विद्यासन भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरी हे अधोरेखित करावंच लागेल आणि धम्मदीक्षा आणि नामांतर अनिवार्य ही जी मोहीम आहे आणि याचे प्रमुख भदंत विमल कीर्ती गुणसिरी आणि इथले उपस्थित बंधेगण आणि इतक्या दुरून तुम्ही सर्व आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि माझ्या सोबत जे वक्ते आहेत मॅडम, मी तिकडूनच तुमचं व्याख्यान ऐकत होते आणि सर माझ्या सोबतीला होते आणि ज्यांनी माझं नाव सुचवलं ते सुधाकर मोहोड सर, रिटायर्ड कस्टम ऑफिसर, आणि गाडीत त्या दोघांच्या अशा छान चर्चा सुरू होत्या आणि खरंच खूप क्वालिटी टाईम स्पेंड केल्यासारखं वाटलं. त्या मनाने खरंच माझा अनुभव ज्ञान फार फार कमी आहे, तोकडं आहे, तरी तुम्ही मला इथे बोलावलेलं आहे आणि आपला जे मुद्दे आहेत बऱ्याच प्रमाणात मला लक्षातच येत नव्हतं नेमकं काय. प्रामाणिकपणे मी सांगते, मला नेमकं काय आहे, कारण मला ज्यावेळी व्याख्यानाला लोक बोलावतात त्यावेळी तो विषय असतो ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, महात्मा फुले जयंती आहे, स्त्रीमुक्ती दिन आहे, सावित्रीबाई फुले दिन आहे, हे काहीतरी वेगळं वाटत होतं मला आणि म्हणून मी आयोजकांना विचारलं काय आहे सर, किती वेळ बोलायचं आहे, 10 मिनिट बोलायचं आहे. तर मला हे खरंच कल्पना नव्हती या सगळ्या गोष्टींची, मला नीट लक्षात आलं नाही आणि उलट ते नामांतराविषयीचं मला उलट स्वतःचं ज्ञानात भर टाकून घ्यायला आवडणार आहे. तर मला आता फक्त इथे एक 2-3 मुद्द्यांवर मी प्रकाश टाकेल, बाकी सर बोलणार आहेत, मॅडम देखील बोलल्या की आपण हे जे जो विहार आहे आणि त्या विहारामध्ये बुद्ध धम्माचं जे आपलं काम आहे त्या कामाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई इथे सुद्धा जी महार सभा झाली होती तिथे पण त्यांनी आणि मुक्ती कोण पथे या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्यांना कसा धम्म अभिप्रेत होता. आणि फक्त 2-3 मुद्दे या 10 मिनिटात कव्हर होऊ शकतील की धम्म परिवर्तन करण्यामागचा जो उद्देश होता तो धम्माकडून धम्माकडे वाटचाल असा त्यांचा नव्हता, तर त्यांना एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी धम्म परिवर्तन अपेक्षित होतं. त्यामुळे आपलं जे धम्म परिवर्तन आहे ते धम्माकडून परिवर्तनाकडे असलं पाहिजे हा विचार आता आपल्याला इथे विसरून चालणार नाही आहे. म्हणजेच जे धम्मामध्ये जे श्रद्धाभाव येतो तो श्रद्धाभाव न येता आपण इथे वास्तववादी, जडवादी आणि भौतिकवादी बनणं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं ते आपल्याला इथे त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे, मला असं इथे वाटतं. आणि त्यानिमित्ताने हे जी विहारं आहेत ती विहारं मला असं वाटतं फक्त धम्माचा काम करत नाही आहेत, तर धम्माच्या व्यतिरिक्त सामाजिक परिवर्तनाचं, सामाजिक समतेचं सुद्धा काम करत आहेत. आणि इथून नजर टाकली तरी तिथे ग्रंथ दिसत आहेत, म्हणजे वाचन किती महत्त्वाचं आहे. म्हणजे सॅम्युएल जॉन्सन असं म्हणाले की जर तुम्ही वाचन केलं नाही तर तुम्हाला मेंटल मॅरेस्मस हा आजार होतो. तर इथे ग्रंथ आपल्याला इथे सर नजर टाकली तर आपल्याला कळते आहे. तर हे जे विहारं आहेत ती विहारं म्हणजे माझ्या जरी माहितीतली आहे त्यात त्यांनी केवळ फक्त धम्म चळवळ किंवा फक्त धम्माचा प्रचार प्रसार एवढंच कार्य सीमित ठेवलेलं नाही आहे, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा काम त्यांनी हातात घेतलेलं आहे. आणि ही खरोखर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे जसं माननीय बंतेजींनी हे काम हातात घेतलेलं आहे की संपूर्ण भारत बौद्धमय करणं ही सामाजिक चळवळ आहे. ही चळवळ आपल्या व्यक्तिगत जीवनाशी सुद्धा आहे, कारण भारत बौद्धमय झाला तर आपलं सरकार येणार आहे, आपलं राज्य येणार आहे, आपली सत्ता चालणार आहे आणि पुन्हा फिरून काय आपल्या धम्माचा पुन्हा प्रचार प्रसार होणारच आहे आणि आपला सर्वांगीण विकास याच्यातून होणार आहे.
त्यामुळे मला आणखी एक इथे विहाराबद्दल सांगा असं वाटेल की कल्याणमधून मी आलेली आहे. इथे कल्याणमधले बरेच उपस्थित असतील, त्यांना माहिती आहे की बुद्धभूमी फाउंडेशन तिथे सुद्धा जे भंतेजी होते त्यांनी जे बार्टी सारथी आणि जे मराठा आणि SC ST लोकांना जी फेलोशिप देतात ती फेलोशिप सरकारने बंद करून टाकली PhD करणाऱ्यांसाठीची. आणि ती जी मुलं होती ती हातभट्टीवर काम करणारे कामगार, विड्या वळणारे कामगार, त्यांची मुलं होती, त्यांची ती पहिली पिढी होती. आणि ते मुंबईत आंदोलनासाठी आले होते, उपोषणाला बसले होते. भंतेजी तिकडे गेले आणि ती चळवळ विहारापर्यंत घेऊन आले. आणि दिवसभर ते सगळे जवळपास 250 होते, त्यातले 101 विद्यार्थी तिथे उपोषणाला बसत होते. ते रात्री उपोषण संपल्यानंतर बुद्धभूमीच्या कल्याण व वालधुनीच्या इथले विहारात ते मुक्कामाला यायचे. आणि त्यावेळी तुमच्या आमच्यासारखे सगळे उपासक तिथे त्यांना सर्वतोपरी मदत करत होते. म्हणजे भंतेजींनी फक्त तो धम्माचा प्रचार एवढंच कार्य यांच्या भंतेजींसारखंच सीमित न ठेवता त्यांनी ती चळवळ जागवली आणि जगवली. आणि तुमच्या आमच्यासारख्या उपासकांनी सुद्धा तन्मन धनाने त्यांना मदत केली. आणि सरकारला या चळवळी म्हणजे जवळपास ती 52 दिवस चळवळ चालली. त्या विद्यार्थ्यांचा पास काढून देणं, त्यांचं आरोग्याची तपासणी, वेगवेगळे मंडळ येत होते. आज आमच्याकडून नाश्ता, आमच्याकडून जेवण वगैरे सगळी सोय त्यांची केली. आणि ती चळवळ जागवण्याचं काम त्या विहारात झालेलं होतं. आणि त्या विहारामध्ये शैक्षणिक समिती वेगळी आहे, त्यानंतर माता रमाई स्मारक समिती वेगळी आहे. वेगवेगळ्या समित्या वेगवेगळ्या आघाड्यांवर लढता आहेत. म्हणजे इतकं मोठं काम विहार आता करता आहेत. ही खरंच आपल्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे. आणि आज आपण जे इथे आलेलो आहे ते म्हणजे आपण इथे येऊन काय मिळवणार आहोत, तर आपण मैत्रीभाव आणि एकोपा आणि आनंद आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे असं मला इथे वाटतं. म्हणून आपण इथे असं येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी जो धम्म सांगितला तो धम्म आपल्याला आनंदी जीवन देतो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये समानता दिली आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याकडे इथे येत आहेत असं मला वाटतं. आणि जो धम्म, ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, तो धम्म आता फार वेगळ्या पद्धतीने वळविला जातो आहे. तर त्याबाबत आपण सजग राहणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी आता जी व्यवस्था जी होती त्यावर गौतम बुद्धांनी क्रांती घडवून आणली होती. त्यानंतरचा जो मनुस्मृतीचा काळ आला होता ती प्रतिक्रांती होती. त्या प्रतिक्रांतीला उत्तर जे दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पुन्हा क्रांती होती. आणि आता पुन्हा आपण जे मनोवादी जे आहेत, जे विषमतावादी आपण म्हणू, मानवतावादी विरोधात जो विचार करणारे विषमतावादी आहेत, ते पुन्हा प्रतिक्रांती घडवू पाहत आहेत. तर त्याबाबत आज आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून धम्माचा विचार आणि जो राज्यघटनेतला जो विचार तो समानतेने आता आपल्याला तो चालवता आला पाहिजे. कारण प्रतिक्रांतीमध्ये पूर्वीचं जे होतं की जे आपल्याला विषमतेमध्ये आणि अज्ञानात आपल्याला ठेवलेलं होतं, आता वेगळ्या अँगलने वेगळ्या पद्धतीने आपल्याला विषमतेमध्ये गुलामगिरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि ही जी धम्म चळवळ जागवायची असेल, आपल्यासारख्या अनेक दाते त्यांनी धम्मदान केलं तेव्हा कुठे हा सगळा कार्यक्रम पार पडू शकला. पण इथे मोठमोठे मेळावे, त्याला कितीतरी हजार कोटी रुपयांचं अनुदान मिळतं. मंदिरं बांधणं हे सरकारचं काम नसून सरकार ती कामं करत आहेत. आणि हे सगळे याच्यात आपल्या खिशातला सुद्धा पैसा जातो आहे, आपल्याला आर्थिक बंधनात ठेवलं जात आहे. त्याच्यासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षण महत्त्वाचं आहे आणि तुमचे आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचं आहे. त्यातून त्यांनी आपल्याला मुक्त केलं. पण आता वेगळ्या पद्धतीने शिक्षणापासून आपल्याला दूर केलं जात आहे आणि आर्थिक स्वावलंबनापासून दूर केलं जात आहे. त्याचं उदाहरण म्हणजे 30 वर्ष झालं जागतिकीकरण येऊन गेलेलं आहे आणि सगळीकडे खाजगीकरण झालेलं आहे. आपण आता पैसा कमवायचा की आपण धम्मासाठी आणि चळवळीसाठी काम करायचं, रोजची विवंचना आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मगाशी मी म्हणाले की आपल्या खिशातून या मेळाव्यांना पैसा जातो आहे. कसा, तर इलेक्टोरल बॉन्ड सारखे जे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये
कसं की कंपन्यांनी पैसे द्यायचे आहेत त्या पक्षांचा कारभार चालवण्यासाठी. त्या कंपन्यांचे एम्प्लॉई आपण आहोत. कंपनी, इन्स्टिट्यूट, संस्था काही असू दे, शैक्षणिक किंवा कोणतीही संस्था, त्याचे आपण एम्प्लॉई आहोत आणि त्या कंपन्या त्यांना करोडोंनी पैसे देत आहेत. ते पैसे आपल्या पगारात ते इन्सेंटिव्ह आपले कमी करतायत, आपले पगार कमी करतायत, ते तोट्यात निघाले तर आपल्याला नोकरीवरून काढता आहेत आणि अशा पद्धतीने यांचे पैसे आपलेच पैसे तिथे वापरतायत. म्हणजे त्या मेळाव्यासाठी जे आता वेगवेगळे कुंभमेळा वगैरे भरतायत त्यात आपला पैसा आहे, आपल्याला असं म्हणता येणार त्यात आपला पैसा आहे. आणि इलेक्टोरल बॉन्ड हे खूप गोंडस नाव त्याला दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी हे सगळा आपलाच पैसा तिथे वापरलेला आहे. आर्थिकरित्या आपल्याला परावलंबी करून ठेवलेला आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला दूर केलेला आहे. म्हणजे आता NEP इतकं सुंदर गोंडस नाव दिलेलं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत अनेक वेगवेगळे विषय आणलेले आहेत. त्यात आता आम्ही जरी बाबासाहेबांच्या विचारांचे आम्ही आहोत, अनुयायी आहोत, आम्ही धम्माचे प्रचारक जरी असलो तरी सुद्धा आम्हाला नाईलाजाने शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरुकुल व्यवस्था सगळी, ऋषीमुनी, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचे विचार किंवा त्या काळामध्ये विज्ञान कसं होतं आणि हे सगळ्या जे सण, विधी, रूढी सगळ्या त्याच्यामध्ये शास्त्रीय गोष्टी कशा आहेत काय, सगळं याचं कौतुक विद्यार्थ्यांना सांगावं लागतंय. तो नाईलाज होतोय. अशा पद्धतीने शैक्षणिक पद्धत बदलली जाते आहे. म्हणजे पुन्हा प्रतिक्रांती घडून आपल्याला पारतंत्र्यात आणलं जातं आहे. आपला पैसा आपला राहिलेला नाही, आपली नोकरी आपली राहिलेली नाही, आपल्याला तुटपुंजा पगारात काम करावं लागतंय. अशा ज्या समस्या आहे म्हणजे पुन्हा आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा पारतंत्र्यात राहावं लागतं आहे. धर्मसत्ता सुद्धा आपली राहिलेली नाही आहे. कारण धर्मसत्तेमध्ये बघा पुन्हा आपल्याला इथे शेवटी घोडं अडतं ते पैशाजवळ अडतं आणि सत्ताच त्यांची असल्यामुळे धर्मसत्ता सुद्धा तिथे आजकाल प्राबल्य कसलं आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे की सगळ्या गोष्टींचं प्राबल्य आपल्याला इथे लक्षात येतं आहे. आणि म्हणून आपलं संघटन इथे महत्त्वाचं आहे. मॅडम जसं म्हणाल्या की ज्यावेळेस आपला संघ तयार होईल त्यावेळी आपण काहीतरी शासनकर्ती जमात बनू शकू असं मला वाटतं. आणि एकच मला फक्त गोष्ट या अनुषंगाने मला खूप छान ती कोरिलेट करावी अशी वाटते की एक शेतकरी होता, तो त्याच्या पत्नीसोबत तीर्थाटनाला गेला. त्याने जाताना आपल्या मुलांना, 4 मुलं होती, त्यांना धान्य दिलं आणि त्या धान्यापैकी एका मुलाने ते धान्य आईवडिलांनी दिलंय म्हणून जपून ठेवलं आणि त्याला कधीच हात लावला नाही. शेवटी ते